श्रमिक नगर येथील रहिवासी आहेत. किती वर्षापासून राहतात, काय वाटतंय? आम्ही 30 ते 40 वर्षापासून इथं राहतो. आपल्या मनातला नगरसेवक नगरसेवक जर पाहायला गेलो तर 30 ते 40 वर्षापासून दिलीप सहदेव पुंड हे श्रमिक नगर मध्ये सर्व गोरगरिबांच्या कामात सहभागी होतात. सगळ्यांचा सुखादुखात ते भाग घेतात, सहभाग घेतात. श्रमिक नगर मध्ये 20-22 फुटाचा रोड आहे, ते एकदम सिमेंट काँक्रिटीकरणाचा त्यांनी 15 वर्ष अगोदर श्रमिक नगर मध्ये सर्वात अगोदर श्रमिक नगर मध्ये एकदम चांगला रोड त्यांनी तयार केला. तिथं ग्राउंड स्पेस आहे, सर्व गोष्टी आहेत, त्यांच्या मार्फत ते पुरवतात. सर्वांच्या सुखादुखात लग्न असो किंवा काही अंतविधी असो त्याच्यामध्ये ते सामील होतात. मग आता येत्या निवडणुकीमध्ये कोण तुमच्या मनातला नगरसेवक असणार आहे? आणि ते दिलीप पुंड तुम्ही म्हणताय, का बरं? त्यांचं कारण काय आहे? वेगळं पण काय? कारण की अभिजित पुंड हे महायुतीचे उमेदवार आहे, हे का नको? ते दिलीप सहदेव पुंड यांचं नेतृत्व म्हणजे एकदम अगोदर पासूनच, म्हणजे लहान मुलापासून तर म्हाताऱ्यांच्या मनामध्ये दिलीप सहदेव पुंड हेच नाव तुम्ही कोणाला पण विचारलं श्रमिक नगर मध्ये तर श्रमिक नगर हा दिलीप शेठचाच बालेकिल्ला आहे. आणि इथं तुम्ही कधी पण येशाल तर उमेदवार म्हणून दिलीप सहदेव पुंडच नाव अगोदर तुम्हाला सांगण्यात येईल, कारण की इथलं सगळ्यांच्या मनामधलं नाव आहे. मग आता म्हटलं जाते की आता बदल हवाय, बदल हवाय. मग बदल का नकोय? बदल हवाय, जे काम आता सगळ्यांची मागणी आहे तर श्रमिक नगर हा पूर्णवसन झालेला आहे 40-45 वर्ष अगोदर. तर हे पूर्णवसन पण त्यांनीच केलेलं आहे. आणि इथं सर्वांना दादा बोलले का सगळ्यांना आम्ही उत्तम घर 500 स्क्वेअर फूट मध्ये चांगलं भव्य घर सगळ्यांनाच देऊ. तर हे मला असं वाटतं हे संगमनेर सेवा समितीचे जे नेतृत्व करत आहे सत्यजित दादा, तर यांच्याच नेतृत्वामध्ये या श्रमिक नगर मध्ये पूर्ण सगळ्यांचा हा जो प्रश्न आहे ते दादा नक्की सोडवतील. निश्चितच तुम्हाला असं वाटतंय का आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या माध्यमातून तुमच्या मनातले जे प्रश्न आहे ते निवारण त्याचं होणार आहे? दादांचं काम म्हणजे नेतृत्व असं आहे का दादा कुठं पण गेले तर दादांचा मान सन्मान तिथं आहे. दादांचं काम करण्याची पद्धत एक वेगळीच आहे. ते म्हणजे कुठं पण गेले त्यांच्याकडे म्हणजे वारसा, जुना वारसा आहे. ते 40-45 वर्षापासून सत्तेत आहे, ते पूर्ण काम सोडवतील असं आम्ही ठामपणे सांगू शकतो.